नमस्कार, राम राम मंडळी. आता आहे मी बघा बेलोरा गावात, बीड जिल्ह्यातलं गाव आहे. म्हणलं होतं का नाही तुमच्या गावात येणार, आलो का नाही तुमच्या गावात. पण ह्या गावाला मी बेलोरा गाव म्हणणार नाही बघा, ह्याला म्हणणार आहे मी छावणी नावाचं एक गाव आहे बघा. कारण आता मी जिथं उभा आहे का नाही ती आहे छावणी, आणि इथं 500 जनावर आहे ती बघा. दुष्काळ पडलाय आणि सगळी जनावरे आता छावणीत आली. ही वेळ कुणावर येऊ नये बघा, कुठल्याच जनावरावर म्हणा, कुठल्या शेतकऱ्यावर बघा, अशी वेळ येऊ नये बघा. मंडळी त्या तिकडे का नाही शेतकरी बसले ते झाडाखाली सावलीला. चला जाणून घेऊया त्यांच्या व्यथा, काय समस्या येते. या मंडळी बघा, आता बसलोय का नाही सामान्य जनतेत. ही सामान्य जनता आहे हो, पण आता ही मतदार राजा होणार आहे ते. कारण 2019 आहे, पण ही राजा आता छावणीत आहे बघा सगळा. खरं आहे का? खरं आहे सर. दुष्काळ पडून आज 3 महिने झालं. शासनाने सुरुवातीला दुष्काळ सदृश परिस्थिती म्हणून डिक्लेअर केलं. आता दुष्काळ डिक्लेअर होऊन पण 1 ते 1.5 महिना होत आलाय. छावणीचा JR पण काढला, पण JR मध्ये अशी मेक मारली की एका महसूल मंडळात 1 छावणी आणि एका छावणीमध्ये 500 जनावर. आता आमच्या महसूल मंडळात 20 ते 25 गाव आहेत. एका गावात 500 जनावर जरी पकडले तर कमीत कमी 10 ते 12 हजार जनावर होते. मग एका महसूल मंडळात 1 छावणी, त्यात 500 जनावर, तर मग बाकीचे जनावर न्यायचे कुठं? सरकार काय अनुदान देतंय का, दिलंय का? आणखी काहीच नाही. आमच्या इथं मंडळात एकही छावणी मंजूर नाही. आणखी अजून छावणीच मंजूर नाही का इकडं? मंडळी इथं छावणीच मंजुरी नाही. बरं ही मग ही छावणी कसं काय तुम्ही सो खर्चाने चालवत स्वतःचा खर्च आणि कडबा चारा वाडे आणतो. सध्या आमच्याकडे कडबा तर कुठंच नाही. आता ऊस आणि वाडे भेटतात फक्त आम्हाला. ऊस आणि वाडे सो खर्चाने करतो. काय नाव म्हणलं आपलं? किसन देवराव गवते. बर, काय आश्वासने दिली ती? कांद्याचे बाजार असले सर काही ढिगारे असे पडले, नासून गेलेत कांदे. 2 रुपये किलोने पैसे घडाना शेतकऱ्याला. भरण्याला आणि गोण्यालाच पैसे संपून जाते, आम्हाला काहीच येत नाही. छावणी संदर्भात छावणीचं तर 1 तारखेला म्हणले ते हे करा, 1 तारखेपासून चालू केलं तर त्यांच्या आणि कोणतीच आम्हाला शासन मान्यता नाही, काही नाही. सो खर्चाने आणते ते जनावराला खाऊ घालते. शेतकऱ्यांसाठी काय काय दिलं? शेतकऱ्यांसाठी आता कर्जमाफीचं होतं, कुठंच काही नाही कर्जमाफीचं तर आजपर्यंत अजून. आणि पीक विमा बी नाही. पीक विमा याच्या अगोदर येत होता 5-5, 10-10 हजार आता येत होता. आता सध्या 2-2, 3-3 हजार आला या 2-3 वर्षामध्ये. तर 1000 आणि 1500 नुसतं योजनेचं नाव बदललं आणि त्याचा फायदा शेतकऱ्याला नाहीच. आणि आजची अवस्था तर असं आहे की शेतकऱ्याच्या हाताला काम नाही. बिल चालूच आहेत आमचे. 2-2 वर्ष झाले, पाणी नाही, काहीच नाही. पाणी नाही तरी बिल नाही. तरी बिल आहे. पुन्हा पुढे म्हणते इकून पैसे देऊ, तिकून पैसे देऊ, आणि आमच्या मध्ये येत नाही. तर मध्ये सारे गायब होते कुठे बी. सरकारने काय काय योजना केल्या पाहिजे म्हणजे शेतकरी सुखवीत? हमी भाव द्यायला पाहिजे. मेन गोष्ट सगळ्यात शेतकरी बी स्वाभिमानी, भीक मागत नाही कुणाला. फक्त त्याने काय केलं पाहिजे, ते जी म्हणले त्यानं 1.5 पट खर्च देऊत. कमीत कमी तेवढा तरी केलेल्या कष्टाची मजुरी मिळून का होईना, पण त्यांनी हमी भाव द्यायला पाहिजे. खर्च सुद्धा आले नाहीत. कापसाची मजुरी 10 रुपये किलो याचायला. पेशवीला क्विंटल भर कापस सुद्धा निघला नाही, काहीला तर निघलाच नाही. सरकारकडनं काय मदत? सरकारकडनं काहीच मदत भेटलेली नाही. म्हणजे हे औषधं ते घ्यायला आपल्या बाटल्यात असल्या फवारणी भरपूर भाव वाढले, त्यांनी खताला भाव भरपूर वाढले, आणि आमच्या मालाला काहीच नाही. बाजरी कुठं 1,500 रुपये 1000 रुपये क्विंटल. कापूस कुठं देऊ म्हणले काही भाव तर त्याला 4 आणि 4.5 रुपये क्विंटल. सेवाभावी संस्था यांच्या माध्यमातून आमचे बळीराम आप्पा गवते यांनी ही स्वखर्चाने छावणी उभा केलेली. पण ह्याच्यामध्ये कोणतंही शासनाचं म्हणजे यांना अनुदान आतापर्यंत दिलेलं नाही आणि अजून मी कोणता JR काढलेला नाही शासनानं. पण लवकरात लवकर शासनानं हा JR लवकरात लवकर काढून छावणीला मंजुरी द्यावा. कारण शासनाचं एकच धोरण आहे की छावणीला मंजुरी देण्यापेक्षा हे लावणीला मंजुरी देत आहे शासन. कारण आज तुम्ही पहा, RR पाटील जेव्हा लावणी बंद केली होती, RR पाटील जेव्हा गृहमंत्री होते तेव्हा लावण्या बंद केल्या. आता ह्या शासनाला लावण्याला परवानगी दिली आणि ह्या छावण्याला परवानगी देत नाही. आज शेतकऱ्यांची परिस्थिती अशी एकदम बिकट होऊन गेलेली की आज या गुरांढोरांना टाकण्यासाठी त्यांच्याकडे चारा नाही, शेतकऱ्यांसाठी हे नाही, आणि हे लावणीला परमिशन देतं. या छावण्याला कुणी परमिशन द्यायची कधी? आता निवारे केले, सावल्या केल्या, झटलो जमलो, खर्च केले 10 रुपये, आणि मजुऱ्याच नाहीत ना अजून. मग मजुऱ्या नसल्यामुळे गोत्यात येणारच ना आम्ही. आता परत जर घरी न्यायची म्हणलं तर आता सांभाळायची ताकद संपलेली शेतकऱ्याची जाणार. डोळ्यात पाणी आहे तुमच्या? डोळ्यात पाणी आहे तुमच्या? डोळ्यात पाणी म्हणजे आता डोळ्यात पाणी येणारच ना. जर इथून माघारी जर जायची वेळ आली तर मग डोळ्यात पाणी येणारच ना. जर नाही हे केलं तर हे तरी कव्हार दम धरणार आहे. सो खर्चाने कव्हार देणार आम्हाला. हे
अजून 8-4 वर्ष देते मग म्हणते ना आता तुम्ही घेऊनच जा. नाही जर त्यांना शासनाने मान्यता दिली तर मग अडचणीतच येणार आहे ना काम. आणि मग माघारी न्यायची म्हणलं मग आता आमच्या डोळ्यातून पाणी यायचं तर काय होणार आहे. आता 20-25 हजार रुपयाचं वाढ रोजचं लागतंय, पुन्हा बाकी खर्च वेगळाच. आता ह्यांना जर नाही मंजूर जर झालंच तर हे तरी आम्हाला कवर पोषणार आहेत. मग शेवटी हे ते काय म्हणतात ना, वरून डोक्यावर वजन झाल्यावर ह्यानी जर खाली टाकलं तर आम्हाला तरी जाणाराची दशाच होणार ना, पुरा दुर्दशाच होणार ना त्यांची. हा, मग शासन काय सांगतंय, मेलेल्याला 2-2 लाख रुपये म्हणते विमा देतो. जिवंत आहेत ह्यांना पाणी पाहिजे ना, समजा वैरण टाकणार मग मेल्यावर 2 लाख देतात. मग ह्या पैशाचं काय करणार, विम्याचं आमचे बाकीचे काय करणार त्याचं. जिवंत आहे त्यावर काही नाही. शेतकरी म्हणतायत सरकार लावणीला परवानगी देते, छावणीला नाही. सरकारनं लवकरात लवकर छावण्यांना परवानगी द्यावं आणि इथं का नाही सरकारी मदत जाहीर करावी अशी मागणी आहे का नाही या ठिकाणी सरकारकडनं होती, आपल्या शेतकऱ्याकडनं होती बघा सरकारकडं. पण मंडळी आता पुढल्या गावाला जायचं आहे, पुढली मंडळी वाट बघायला लागली ती. आलोच बघा तुमच्या गावाला, कारण मी आहे सामान्य माणूस, कॉमन मॅन, तुमच्यासारखा तुमच्यातलाच बघा. आलोच तुमच्या गावाला, चला या.